केपी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी आदेशाबद्दल बोलणार आहोत. आणि हा आदेश प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच थेट लागू होतो. हो, हे अगदी खरं आहे. सरकारने एक नवीन नियम आणलाय ज्यामुळे आपल्या पगाराची प्रक्रिया थांबू शकते. तर नेमकं काय आहे हे आणि याचा आपल्या पगारावर कसा परिणाम होणार आहे? चला, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर शासनाने जो हा नवीन उपक्रम सुरू केलाय ना, त्याला एक खास नाव दिलंय, ई-सेवार्थ पूर्णता मोहीम. याबद्दल कधी ऐकलंय का? नसेल ऐकलं तरी काही हरकत नाही, कारण आपण आज याचबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. तर मग ही ई-सेवार्थ पूर्णता मोहीम म्हणजे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सरकारला हे पक्क करायचे की सेवार्थ सिस्टममध्ये आपली जी काही माहिती आहे, म्हणजे आपले बँक डिटेल्स, आपली वैयक्तिक माहिती, ती 100% बरोबर आणि एकदम लेटेस्ट म्हणजे अपडेटेड आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की अरे, अचानक हे सगळं अपडेट करण्याची गरज काय पडली? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. सिस्टीम अधिक अचूक आणि सुरक्षित बनवण्यासाठी हे सगळं केलं जाते. बघा, जर आपली माहिती चुकीची किंवा जुनी असेल ना, तर खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पगारात चुका होण्यापासून ते बाकीच्या प्रशासकीय कामात उगाचच उशीर होण्यापर्यंत काहीही होऊ शकतं. पण जेव्हा सगळी माहिती अगदी बरोबर असते, तेव्हा सगळं कसं एकदम सुरळीत चालतं. आणि म्हणूनच सरकार ही मोहीम राबवते. ठीक आहे, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपल्याला नक्की काय करायचे आहे? तर सरकारने ना यासाठी 3 एकदम सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. आणि हो, इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. ही जबाबदारी पूर्णपणे आपली, म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याची स्वतःची आहे. आपल्याला आपलं बँक खातं, आधारशी लिंक आहे की नाही हे चेक करावं लागेल. आपला पॅन नंबर बरोबर आहे का ते पाहावं लागेल. आणि हे सगळं झालं की एक प्रमाणपत्र आपल्या DDOकडे जमा करावं लागेल. आणि हे बघा, हे मी नाही सांगत, परिपत्रकात अगदी स्पष्ट शब्दात लिहिलंय की ही प्रक्रिया प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतः पूर्ण करायची आहे. त्यामुळे या कामात थोडीही हयगई करून चालणार नाही. बरं, आता बोलूया वेळेबद्दल. हे काम पूर्ण करण्यासाठी एक डेडलाईन दिली आहे आणि ती जर नाही पाळली तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. हे बघा, वेळ खरंच खूप कमी आहे. मार्च 2026 मध्ये हे परिपत्रक आलेलं आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हे सगळं काम पूर्ण करायचंय, कारण मे महिन्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही, तर शासन परिपत्रकानुसार एप्रिल 2026 आणि मे 2026 ह्या 2 महिन्यांचा पगार मिळणार नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. आता तुम्हाला वाटेल की हे कदाचित आपल्याला लागू नसेल. पण थांबा, हा नियम फक्त काही मोजक्या कर्मचाऱ्यांसाठी नाहीये. याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि अनेक संस्था याच्या कक्षेत येतात. ही यादी बघा जरा, म्हणजे लक्षात येईल की हे किती जणांना लागू होतं. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असोत, कॉलेज असोत, कृषी विद्यापीठं असोत किंवा इतर अनुदानित संस्था, जवळपास सगळ्यांनाच हे नियम पाळावे लागणार आहेत. चला, आता सगळं संपवण्याआधी एकदा पटकन महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत: बँक आधार लिंकिंग, पॅनची तपासणी आणि प्रमाणपत्र जमा करणे. या 3 पायऱ्या आपला पगार सुरळीत चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न, या बदलासाठी आपण तयार आहोत का? वेळ कमी आहे, त्यामुळे आजच आपली माहिती तपासून घ्या. आपला पगार वेळेवर व्हावा, यासाठी ही एक छोटीशी पण खूप महत्त्वाची पायरी आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू